बघा कृष्णादा घाटे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. या स्पर्धेचे संयोजक शिवसाई ग्रुप मेंबर आपण पाहतोय. कृष्णादा घाटे आपल्या गावचा संघ या ठिकाणी खेळतोय. त्यासाठी प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200, चौकाराच्या हॅट्रिकला 500 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकला 1100 रुपये. चौकाराच्या हॅट्रिकला पण 1100 आणि षटकाराच्या हॅट्रिकला पण 1100 रुपये पारितोषिक या ठिकाणी असेल. आपण पाहतोय यंगस्टार कोलारे स्ट्राईकला आहे तो फलंदाज. तर प्रमोद हजारे चौकार षटकार हॅट्रिकला त्यांच्याकडून पण 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. तर पहिला चेंडू आपण पाहिला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी आपण होताना पाहिला. डॉट चेंडू तुषार कालेकर गोलंदाजी मार्क वरती आहे. बघा महेशजी आजारे या स्पर्धेचे संयोजक यांनी सांगितलं आहे विकेट हॅट्रिकला ही 500 आणि चौकार हॅट्रिकला ही 500. कारण भाऊजी तिकडे समोर आहेत त्याच्यामुळे कशा घरच्याच 2 टीम आहेत. अर्धे सोयरे अर्धे गाववाले घरच्याच टीम आहेत त्याच्यामुळे पारितोषिक लागलं जाईल. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. स्ट्राईकला जो फलंदाज तनिष कॅप्टन आपण पाहतोय. तुषारचा फुल लेनचा चेंडू फुलटा चेंडू खराब चेंडू तसा माचा बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. या इनिंगचा पहिला चौकार. पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती आपण चौकार या ठिकाणी पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे जोरदार अपील. इथे फलंदाज बाद होतोय. तनिषला माघारी यायला गेलं. रमेशच्या अपील मध्ये एवढा दम होता शेवटला अंपायरला 2 अंपायरचा डिसिजन या ठिकाणी मान्य करावा लागला आणि ते फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक 1. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय दीपक होता एसटीच्या पाठीमागे. चांगला झेल दीपकचा आपण पाहायला गेला. ती अपील होती ती जोरदार अपील. अपीलमध्ये जोश होता ताकद होता दमक होता विश्वास होता आणि तो विश्वास साध्य करत असताना विकेट या ठिकाणी प्राप्त केला. तनिष माघारी आला. 1 डाऊनला आपण पाहतोय फलंदाज दीपेश. पहिले 4 चेंडू 1 चौकार पाहिला गेला. त्यानंतर चौकारानंतर विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार तुषार. तुषार आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. समोर डावखुरा हाताचा फलंदाज 1 डाऊनला गेला आहे दीपेश. इथे चांगला फटका. इथे 100 रुपयाचा पारितोषिक जरूर पटकावला होता कृष्णादा घाटे यांच्या माध्यमातून. प्रत्येक चौकारला जे 100 रुपये होते तो पारितोषिक जरूर पटकावला होता तनिषने. पण त्यानंतर बॅक टू पॅव्हिलियन झालाय. 5 चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा तुषार शेवटचा चेंडू घेऊन येतोय. भरत बारशी आपण पाहतोय जो सलामीला होता. 5 चेंडू नॉन स्ट्राईकला होता तो आता स्ट्राईकला गेलाय. आयवा जेलसाठी शिवशाही ग्रुप कडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल.
इथे चांगला फटका डीपेक्षा कव्हर इजरमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. तिथे खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. कृष्णादादा घाटे यांच्या 100 रुपयाचा मानकरी ठरलाय हा भारतवर्षी. महेश दादा, तुमच्या जमान्यात क्रिकेटमध्ये होतं ना, ती पोरं सगळी दिसून यायची. आता ही नवीन नवीन मुलं आहेत. मी सांगितलं ना, वरचा कोलारा इकडे प्रॅक्टिस करत असतात, कधी खाली प्रॅक्टिस करत असतात. यांची प्रॅक्टिस चालू असते आणि मी पाहिलं गेलं प्रॅक्टिसला एवढे झगडे चालू असतात त्यांचे बॅटिंग बॉलिंगसाठी. पण आज मैदानावरती खऱ्या अर्थाने ज्याची प्रॅक्टिस झाली असेल तो प्रॅक्टिस पाहतो. पहिला चेंडू केला, शेवटचा चेंडू होता या षटकात दिले. कव्हर ड्राय बघा, अत्यंत सुंदर कव्हर ड्राय. जणू काय विराट कोहलीने तो चेंडू मारला का असं जाणवलं गेलं. अफलातून कव्हर ड्राय पाहायला गेला. क्षेत्ररक्षण थोडं खराब जरूर झालं, पण इथे 4 धावा, 4 धाव्याने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं दुसरं षटक परेश कालेकर. बघा, गौरव भागवत यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000चा पारितोषिक असेल. नाही, लाजवाब नाही दादा, काही टेन्शन करू नको जयेश दादा. संदीप गायकवाडकडे ज्यांनी पारितोषिक लावलं त्याला द्यायलाच लागतो. ही कर्जत तालुक्यातली हिस्ट्री आहे, त्याचा टेन्शन नाही घ्यायचा. नाही तर संदीप गायकवाड मायक्रोफोनवरती असतो. परेश, प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे कृष्णादा घाटे यांच्याकडून. इथे एक धाव घेण्यात आली. एक तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघा आणि इथे डायरेक्ट हिट. एक धाव आपण पाहतोय, त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दुसरा चेंडू तुषारचा. परेश आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. या अगोदर पाहिलं थोडंसं फंबल होतं, एकाचा दुपारचा डबलमध्ये झालं होतं आणि इथे आपण पाहतोय एक अफलातून कामगिरी. भरत आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं गेलं दीपेशची जोडी मैदानावरती आहे. इथे वाईट चेंडू. ओके, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू या ठिकाणी आमचे सर आपण पाहिलं गेलं खूप दूरवरचा प्रवास केला आमच्या पंचांनी आज. आणि पाहिलं गेलं तर कुर्ल्यावरून इथपर्यंत पोहोचलेत. लाजवाब. एस टीच्या पाठीमागे आपण पाहतोय इथे सुरेख कामगिरी करत असताना 22ची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. बघा, यंगस्टर कोलारे आज संघ जर या पोलमध्ये क्वालिफाय होतोय तर नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून 25,000 रुपयाचा पारितोषिक आणि 11 बोकड असतील. 11 बोकड ना 25,000चं पारितोषिक. श्री 11चे पॅकर आणि यंगस्टर कोलारे आज संघ जर क्वालिफाय होतो या स्पर्धेमध्ये तर आमचे माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक नवनाथजी बागडे यांच्याकडून एक विराट ट्रीप.
महेशदादा हजारे यांच्याकडून एकविरा ट्रिप लागणारं सर्व खाण्याचं साहित्य महेशदादा हजारे यांच्याकडून. आणि जय शिंगे यांच्याकडून सर्व संघाला सर्व प्लेयरला रेड ब्लू असतील. कृष्णादा घाटे यांच्याकडून तिथे लागणारा बोकड तो कृष्णादा घाटे यांच्याकडून असेल. भावेश बोंबे यांच्याकडून जाण्यासाठी गाड्यांची सोय केली जाईल. जितेंद्र शिंगे आणि भावेश बोंबे यांच्याकडून जे गाड्यांची सोय केली जाते. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी सुरक्षित. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोहोचली ती 15 आकड्यावरती, 15 धावा धावफलकावरती. यानंतर आपण पाहतो इथं विजेता संघ आणि जय मल्हार भाकरीचा पाडा या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडचा सामना होईल. तो 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाला विनंती असेल जय मल्हार भाकरीचा पाडा संघ आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे, कारण यामधील विजेता संघ आणि आपल्याबरोबर लगेच मॅचची होईल. धन्यवाद दादा. बघा 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आपण परफेक्ट टायमावरती आहात त्याचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो, पण याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. तर आजचा समालोचक कक्ष आपण पाहिला गेला तर वाईस ऑफ वासरेकोंडा योगेश ढोले, वाईट चेंडू या ठिकाणी पाहतोय. आणि त्याचबरोबर वाईस ऑफ नेरळ परिसर कर्जत तालुक्यातले एक सुंदर आवाज प्रियेश बाबरे आज आपण पाहतो कॉम्बॉक्समध्ये असतील. आमचे मिनी कुणाल दाते ज्यांना आम्ही समजलं जातोय, तर प्रियेश बाबरे आणि योगेश ढोले आज कॉम्बॉक्समध्ये आमच्या सोबत या ठिकाणी असतील. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, तुषार चांगली कामगिरी करतोय. डायरेक्ट हिट. इथे चेक 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 केलं जाईल.
सर युअर डिसिजन. ओके, तुमचं डिसिजन असेल. या ठिकाणी बॅट्समन या ठिकाणी होतोय बाद. तर फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. भरत आपण पाहतोय माघारी आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. आणि खास करून जे कॉमेंटेटर आहेत त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे दादा. कोलारे संघ इथे जर आपण पाहतोय आज क्वालिफाय होतोय तर त्यांच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जेवढे कॉमेंटेटर आहेत त्यांनाही एकविरा ट्रिप असणार आहे. आणि आमचे आयोजक त्याचबरोबर नरेंद्रदादा गोमारे यांनी पण आम्हाला तो ऑफर दिले. आणि नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून ऑफर आहे करा जेवढे कॉमेंटेटर आहेत कर्जत तालुक्यातील त्यांना सर्वांना एकत्रित एक दिवस नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून ट्रिप असणार आहेत. धन्यवाद दादा. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा का धावला आणि कशासाठी धावला आपण पाहतोय. पण धावला ते त्याच्या पायदेशी ठरला. पुन्हा एकदा पाहिलं गेलं. एक धाव, दुसरी धाव, तिसरी धाव. हा फलंदाजचं नाव जरूर मला सांगा. ऋतिक लाजवाब. जसं ऋतिक रोज कोलारे ते साई मंदिर धावतो त्याच पद्धतीने त्याने सिग्नल कोणताच बघितला नव्हता. रेड आहे का ग्रीन आहे. हा 4 धावा 22च्या 4 धावा. ना दसरा ना दिवाळी ना ईद ना मिलाद बोनस फोकटच्या 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. का धावला ऋतिक पाहिलं त्याला स्ट्राईक घ्यायची होती त्याला बॅटिंग करायची होती म्हणून तो स्ट्राईकला गेला होता. पण त्यानंतर पाहिलं त्याने मोका पाहिला गेला धावा होतात. ऋतिकसाठी व सुवर्ण संधी आहे. नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 5,000चा पारितोषिक आहे. कृष्णादा घाटे यांच्याकडून 1100 रुपये. त्यानंतर आम्ही पाहतोय आमचे महेशदादा हजारे शाखा प्रमुख कोलारे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लागलं गेलं आहे. पण इथे पाहिलं गेलं ऋतिक पास बॉल डॉट झाला. ऋतिक स्ट्राईकला पोचला समजा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तीन चेंडू झालेत. तर बघा ऋतिकसाठी सुवर्ण संधी जर षटकासाठी खेचली तर गौरव भागवत यांच्याकडून 3,000चा पारितोषिक आहेत. टेन्शनच नाही. एखादी षटकार हॅट्रिक झाली ना मारुती कालेकर दादा 1 महिना घराच्या बाहेर नाही पडला चालेल एवढा खर्च जेवढे पैसे भेटतील. पण चंद्रकांत दादा काय शांत बसलेत काय माहीत नाहीये. हां हाँ बैटिंग आल्यानंतर बघू बोलतात. अभी इनकी बारी उसके बाद के हमारी बारी. जबरदस्त धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 20-3 फलंदाज बाद झालेत. 2 धावबादची विकेट पाहिले गेले. आपण एक कॅच आउट होता. इथे गोलंदाज तयार. तुषार पंतांच्या डाव्या साईडने स्ट्राईकला ऋतिक नॉन स्ट्राईकला जो फलंदाज दीपेश प्रमोद. इथे चांगला चिन्ह थोडंसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल पाहिलं गेलं आज. आज आम्ही पाहतोय आमची छोटी ओवी या ठिकाणी उपस्थित झाले. तिलाही मॅचचा आनंद घ्यायचा. तर लाईव्हला पाहू शकता आपण नंतर कॅमेऱ्यामध्ये ओवीला दाखवूया. आज सर्व आलेत छोटे छोटे. महेश दादा घेऊनच आलेत घरातून. तुषार तयार पुन्हा एकदा. 4 चेंडू झाले तो 5वा चेंडू घेऊन येतोय तुषारसाठी. प्रमोद या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव. खऱ्या अर्थाने वाकदच्या मैदानावरती जर प्रमोदची बॅट तलपली असती तर आज एक नंबर जरूर आपण पाहतोय.
कोलाऱ्यामध्ये आला असता. प्रमोदची बॅट सध्या शांत आहे. ती बॅट तलपताना दिसेल का? आमचे आयोजक महेशजी हजारे यांचे बंधू आहेत प्रमोद. मैदानामध्ये आज हा सामना खेळतात. इथे सूर्यफटका उर्फे चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचू शकला नाहीये. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. ऋतिक 2 धावा आपण पाहतो आणि संघाचा रोहित शर्मा आहे. ऋतिक या यंगस्टरचा मार्गदर्शक म्हणून ऋतिक आहे. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 24 झाला. पाणी घेऊन जा. पाहतो पहिले 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि धावसंख्या 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती 8च्या सरासरीने. ज्या धावा आपण बनवताना पाहतोय यंगस्टार कोलार यंगस्टार आहे. रजनी पहिली खेळतोय. जर आपण विचार केला मारुतीदादा कालेकर बिरदोले संघ जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा खूप कमी पटाने आपण पाहतोय अनुभव यांना आहे. कारण नवीन संघ आहे. एकीकडे बिरदोले संघ बरीच वर्ष आपण पाहतो क्रिकेट खेळतो. त्यांच्यामध्ये पण यंग टॅलेंटेड जे आहेत प्लेयर यंग प्लेयर भरपूर आहेत. पण त्या संघामध्ये गुरुसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपण पाहिलं गेलं दीपकसारखा एक नामचीन फलंदाज आहे. एक नामवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रमेश अनुभव खचाखच भरलेला आहे. ते एकीकडे आपण पाहतोय नवनीत संघ आहे. बघू आज कस निर्माण होणार. यतीन कालेकर आपण पाहतोय. मला वाटलं होतं मारुतीदादा लवकर 2 सामने समाप्त होतील. माझे 2 शिलेदार लवकर ऑफिसच्या ड्युटीवरती जातील. बघा आमच्या 12 प्लेयरने सांगितलं मनोज शेलके यांच्याकडून ऋतिक गोमारेसाठी या 3 षटकाराला 1000 रुपये. नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून 5000 रुपये. आमचे कृष्णादा घाटे यांच्याकडून 1100 रुपये. महेश दादा यांच्याकडून 500 रुपये. या ठिकाणी पाहतोय चेंडू उडवला जरूर. इथे क्षेत्ररक्षण करा. झेल ड्रॉप होते. फुल्लेन चेंडू होता. आपण पाहतोय 2 धावा पूर्ण. त्यानंतर ही तिसरी धाव पाहतोय. 3 धावा इथे पूर्ण होतात. 3 धावेने स्कोर कार्ड 27. पहिल्या 2 षटकामध्ये संघाचं क्षेत्ररक्षण व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर कुठेतरी आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे. सत्तावीस धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. यतीन पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती. इथे चांगला चेंडू यतीनचा. पहिला चेंडू सुरेख होता. विकेट टेकर चेंडू टाकला होता. तिथे क्षेत्ररक्षक होता त्यांनी झेल ड्रॉप केला. विवेक कालेकर झोप झाली नाही त्यांची कारण नाईट ड्युटी आणि डेला प्रॅक्टिस. तयार येतील. पुढचा चेंडू आपण पाहतोय. उर्फी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबल त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव. 2 धावा या ठिकाणी पाहतो पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. नाराज झालेत आमचे चंद्रकांत दादा.
चेंडू भेटत नाहीये त्यांना, त्यामुळे थोडेसे नाराज आहेत. नशीब अनिकेत म्हणतो मी शूज घातले नाहीत ना, तर मी लगेच मैदानात गेलो असतो, एकाला सबस्टिट्यूट केला असता. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी आणि एका धावेने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यानंतर बिग फाईट असेल. यामधील विजेता संघ भिडेल याच होम ग्राउंडवरती नेहमीच अधिराज्य गाजवणारा जय मल्हार भाकरीचा पाडा संघ भिडेल यामधील विजेत्या संघाच्या विरोधात. इथे चांगला चेंडू, 5वा चेंडू निर्धाव टाकत असताना जर विचार केला येतीन तर येतीनने चांगली गोलंदाजी केली, पण त्याला क्षेत्ररक्षी साथ लाभली नव्हती. आत्ता परत 5 चेंडूमध्ये येतीनने फक्त 6 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहतो राहुल आहे त्या ठिकाणी आणि राहुल कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. शेवटच्या क्षणाला आपण पाहतो या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतो आहे. प्रमोद माघारी आलाय. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होणार. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या धावसंख्येवरती होऊन दडीचे. या किशोरदादा कालेकर, अक्षयजी कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा या मैदानाच्या बाजूलाच आपण उपस्थित आहात. या मैदानाची शोभा वाढवले. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि आमच्या चषकाची शोभा वाढवा. या दीपक किशोरदादा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अक्षय, आपण या ठिकाणी आहात. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. आणि त्याचबरोबर भाकरीच्या वाड्यातील ते ग्रामस्थ, वरिष्ठ नागरिक, वरिष्ठ मान्यवर, वरिष्ठ खेळाडू भाकरीच्या वाड्याचे बघा सर्वजण आहेत. मी नाव कुणाचं प्रत्येकी घेणार नाही आहे, कारण आपली घरची स्पर्धा आहे. हे जनता स्मृती क्रीडानगरी भाकरीचा पाडा या मैदानावरती आम्ही हा आयोजन या ठिकाणी साजरा करत आहोत. तुमचा हक्काचं व्यासपीठ आहे. आपणास विनंती असेल निलेश, आपल्या गावातले कोण वरिष्ठ मान्यवर असतील त्यांना सांगा या आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय गुरु चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. हे षटक शेवटचं घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती दीपक कालेकर. मारुतीदादा कालेकर यांचे सुपुत्र आहेत आणि मारुतीदादा खुश कधी होते, अक्षरशः आनंद अश्रू पाहिले होते मारुतीदादाच्या डोळ्यातून कोलुलीच्या मैदानावरती जेव्हा दीपक ज्या पद्धतीने खेळत होता. अक्षरशः बाप कसा रडतो आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. कारण मुलगा जेव्हा मुलाची तारीफ होत असते ना तेव्हा बापाला गर्व असतो, कारण आपला मुलगा एवढा चांगला करतो. 4 समालोचक त्या ठिकाणी मुलाची तारीफ करतात आणि त्या मैदानावरती पाहिल्या गेल्या दीपकने जे रौद्र रूप धारण केलं होतं गोलंदाजी आणि फलंदाजी. अफलातून तसंच कोलारे गावचा एक खेळाडू त्या मैदानावरती गोलंदाजीमध्ये गाजला होता, तो म्हणजे महेंद्र हजारे. आणि त्याचे साक्षीदार आहेत आमच्याकडे महेश हजारे, दत्तादा हजारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. काल टी-शर्ट घातला होता, आज व्हाईट ड्रेस ब्लॅक पॅन्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्या निमित्ताने पाहतो. आणि आमचा लाडका मल्हार जो शेवटच्या क्षणाला घरी जायला तयार नव्हता, रात्री पाठ झाली होती, नाही बोलतो उजाड येऊन द्या, कोणतरी येऊन द्या, त्यानंतर मैदान सोडू. ही खरी आहे आयोजकांची दगदग. मनापासून धन्यवाद मल्हार. इथे चांगला चेंडू. इथे आपण पाहतो 5वं षटक प्रगतीपथावर शेवटचा अंतिम षटक. दीपक 2 चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर डॉट चेंडू आला कैलाससाठी. षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक महेश दादा यांच्याकडून. थोडासा ब्लॉकर टाकला चेंडू आणि इथे स्वतःला सावरलं या ठिकाणी दीपकने. एक धाव आपण पाहतो 3ऱ्या चेंडूवरती आली. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती.
3 षटकं परत आपण पाहतो. 24 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या चौथ्या षटकामध्ये धावा फक्त 6 आल्या. इथे आपण पाहतोय त्याचबरोबर कोल्हारे ग्रामपंचायतमधील जेवढे आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत, कोल्हारे गावातील काही वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपल्या हक्काचं व्यासपीठ हक्काचं मंच आपलं या स्पर्धेमध्ये शिवसाई ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सरपंच चषक कोल्हारे ग्रुपपंचायतचे कार्यसम्राट सरपंच महेश दादा विर्ले यांच्या नावाने रंगली जाणारी ही स्पर्धा सरपंच चषक 2025. 33 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय दीपकची. या ठिकाणी चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहतो आपण. 33 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही स्थित आहेत. शेवटचा चेंडू असेल. इथे चांगला चेंडू. एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. शेवटचा चेंडू होता. फलंदाज धावबाद झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 34. 35 धावांची गरज असेल विजयासाठी. मारुती दादा जाऊ नका तुम्ही. या आपण तुमचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. तर या दरम्यान पाहतोय चंद्रकांतजी कालेकर दादा युवा कार्यकर्ते आणि आपण पाहतोय सचिनजी कालेकर्ते त्यावर कालेकर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मारुती दादा कालेकर माजी सदस्य दैविली ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या आपण पाहतो. मी विनंती करतो या ठिकाणी कृष्णादा घाटे यांना आपल्या शुभ हस्ते दविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य आपले मारुतीदादा कालेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या दरम्यान पप्पूदादा आगे यांचंही आणि महेशदादा क्षीरसागर यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या कृष्णादा आपल्या शुभ हस्ते आपण मारुतीदादा कालेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. या दरम्यान आपण पाहतोय दविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य मारुतीदादा कालेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते.
इथेच हा विवेक मैदानात नाही, इथेच या कापडवरती आपल्याला हे करायचे आणि एकच चेंडू चॉईस करून आपण मैदान जायचं कारण पहिला आणि दुसरा सामना आम्ही सांगितलंय. नवीन चेंडू तुम्हाला हरवला फुटला गेला तर नवीन चेंडू असणार आहे. त्यामुळे जे पाठीराख आहेत त्यांना विनंती असेल आपण लक्षात ठेवायचं आपल्या संघाचा तर प्लेयर खेळतात बाहेर चेंडू गेला जरूर राहणार कारण शिवशाही ग्रुप या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या चंद्रकांत दादा आपलंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सचिनजी कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कारण या स्पर्धेचे संयोजक आहे शिवशाही ग्रुप नवनाथजी बागडे असतील महेशजी आजारे कृष्णादा घाटे जितेंद्र शिंगे जयेश शिंगे भावेश भोंबे गणेश घोमारे निलेशजी आजारे कृष्णा बागडे कैलास शिंगे त्याचबरोबर आमचा दशरथ वाघे मल्हार आजारे दत्तादा आजारे हे सर्व शिवशाही ग्रुपचे आपण पाहतोय मेंबर्स आहेत आणि यांनी आपण पाहतोय चला 35 धावांची गरज आहे. धावांचा पटला कशा प्रकारे होईल हे ऐकूया आपण आवाज योगेशजी डोले यांचा. त्याचबरोबर प्रकाशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पहिला चेंडू वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक विकेटला कृष्णादा घाटे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणि मयूर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये प्रत्येक षटकार 500. हॅलो ठीक. ऋतिक गोमारे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली मनोज शिल्के यांच्याकडून 1000 रुपये. इनिंग ब्रेक होईल आपण जसं वेळ भेटेल तसं पाहुण्यांचं स्वागत आम्ही जरूर करणार आहोत. जरूर पाहुण्यांचे स्वागत या ठिकाणी होईल. या दरम्यान चौकार आला आहे कॉम्बॉक्समध्ये होईल बदल जोडले जातात योगेशजी डोले. स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षातील आपण पाहताय अगदी हे देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. काय चांगलं नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या रात्री जर विचार करायला गेलो तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी सन्मान केला दरम्यान इथे चौकार आला आणि या चौकाराने जर पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते
9 धावा धाव फलकावरती, टार्गेट अगदी 35 या धावसंख्येचा. आणि कालच्या रात्रीचा देखील विचार करायला गेलो तर अगदी पहिल्या ज्या 2 मॅचेस झाल्या होत्या त्याच्यामध्ये कमी धावसंख्या आली होती आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच नंतर खऱ्या अर्थानं धावसंख्येला एक उभारणी मिळाली होती, एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु त्याच दिशेनं ही देखील मॅच आपल्याला पाहायला मिळते. 35 धावसंख्येचे इथे पाठलाग करत असताना इथून अगदी आपण पाहताय धावा जाऊन पोहोचल्यात. ते पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 9 धावा धाव फलकावरती आल्यात. ऑन साईडला खेचून मारलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय चौकार. चौकाराच्या हॅट्रिक कंप्लीट केली आहे. फलंदाज विवेक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जो स्टार्ट हवा आहे खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये तो स्टार्ट तो मिळवून देत असताना अगदी चौकाराची हॅट्रिक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. आणि धाबा जर इथून पाहायला गेला तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 13 धाबा या धावफलकावरती आहेत. दुसरी रात्र आजच्या या स्पर्धेतील आपण पाहत आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ए पूल मधील ही मॅच आपण पाहत आहे. यंगस्टर कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी बिरदोले या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 13, बनवायच्या 35. जय भवानी बिरदोले टीमला चांगला स्टार्ट मिळाला. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय चौकाराची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज विवेकच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अगदी एकंदरीत 13 धाबा देखील धावफलकावरती आपण पाहताय. एक चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या 35 धावसंख्येसाठी आणि इथून जर का कोलारे टीमला या मॅचमध्ये जर का कमबॅक हवा असेल ना तर मात्र आता इथून डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. इथून तुम्हाला विकेटसाठी जावं लागेल. खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल षटक राहिलं ना, डॉट ऑफ पर्सेंटेज जर का वाढले ना तर ही मॅच खऱ्या अर्थानं इथून देखील बनली जाईल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर नक्की जाईवा कॅचसाठी शिवसाई ग्रुप कोल्हारे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि काल खऱ्या अर्थानं स्मार्ट वॉच देखील होतं आणि ते एक आमच्या लाडक्या प्रेक्षकाला मिळालं देखील होतं. पहिल्या मॅचमध्ये मला असं वाटतं ते वॉच मिळालं होतं. पहा किती देखणं असं आयोजन आहे. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं काही ना काही अगदी बक्षीस स्वरूपामध्ये दिलं जात आहे. आयोजकांचे हे प्रामाणिक प्रयत्न राहिलेत. पहिल्याच वर्ष हे खऱ्या अर्थानं आयोजन केलं आहे आणि एवढं देखणं नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर सारी चर्चा या स्पर्धेची आपण पाहताय. प्रत्येकानं या स्पर्धेची चर्चा केली आहे. प्रत्येकांच्या अगदी तोंडामध्ये या स्पर्धेचं नाव राहिलं. हाफ ट्रॅकर होता, अगदी अर्ध्या क्रीजमध्ये चेंडू डिलबट झाला होता परंतु मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाहीये कारण की पडल्यानंतर थोडीशी गती देखील कमी झाली होती आणि बाहेर देखील निघाला. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज कैलास शिंगे सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या बॉलची गरज देखील आहे. आता इथून यंगस्टर कोल्हारे टीमला पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर होता, बाहेर निघाला. ऑफिशियल आम्हाला सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती येते. वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय धाव फलकावरती पाहायला मिळतील 14. बॅटिंग करते आपण पाहताय जय भवानी बिरदोले टीम. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि त्याच्या साथीनं कैलास. इथे देखील हलक्या हातानं ग्लान्स केलं चेंडूला, शॉट चेक केलं. अगदी आपण पाहता ड्राईव्ह केलंय कव्हरमध्ये. एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. एका धाबेनिशी धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात 15. बापी असं राहुल आणि त्याच्या साथीनं विवेक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना दोन्ही फलंदाज पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय 13 धाबा आलात आणि त्यानंतर थोडीशी जबाबदारी अगदी स्वतःवरती घेऊन जबाबदारीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. एक धाब आली आहे. या दरम्यान देवेंद्र आजारे आणि नरेंद्र शिंगे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. काली पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅच परत आमच्यासोबत या ठिकाणी होते. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. योगेश हे सर्व शिवसाई ग्रुपचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहतोय त्यांची चांगली मदत आपण पाहतो या ठिकाणी भेटत जाते आम्हाला. नक्कीच सर. सर्वांच्या मदतीनं, सर्वांच्या मेहनतीनं, सर्वांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होती. शिवसाई ग्रुप कोल्हारे आयोजित सरपंच चषक 2025 पहिलंच वर्ष आहे.
परंतु पाहता असं वाटत नाही की हे पहिलं वर्ष आहे. फार चांगलं आयोजन आहे. तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 इथून देखील आपण पाहताय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाब आली आहे. सिंगल आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलोय 16 वरती. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कार्य चांगलं करावं लागेल. इथून त्याच्यावरती जास्त भर द्यावे लागेल. धाबा तुम्हाला बचाव करावा लागतील. आधीच तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या धाबा जर का खर्च केला तर अगदी आपण पाहताना या मॅचपासून थोडेसे दूर निघून जाल. तुमच्यासाठी मॅच फार कठीण होऊन जाईल. थोडंसं वेळ कमी घ्या. फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नवनाथजी बागडे यांच्या माध्यमातून कुस्तीचा आखाडा आपण पाहणार आहोत. कुस्तीचा आखाडा पाहणार आहोत. एक नवीन स्पर्धा कुस्तीची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे कर्जत तालुक्याचे जे पैलवान आहेत ते मल्ल आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही खुशखबर असेल. आणि सावला येदुली परिसरामध्ये कडाव परिसरामध्ये आपण पाहतो असे मल्ल बरोबर आहेत. आणि कर्जत तालुक्यातील जे मल्ल आहेत त्यांना खऱ्या अर्थाने ही सुवर्ण संधी असेल. कारण कमी सून आहे कुस्तीचा आखाडा. शिवशाही ग्रुप आयोजित ती स्पर्धा असणार. आणि नक्कीच मयूरजी कालेकर साहेबांकडनं प्रति षटकारासाठी 500 रुपये होते. एक षटकार आलाय. अगदी आपण पाहताय फलंदाज राहुल कालेकरच्या बाटमधून 500 रुपयाचा मानकरी जरूर ठरला. परंतु इथे 2 निर्धाव चेंडू त्यानं खेळून काढलेत. म्हणजे एक षटकार आल्यानंतर गोलंदाजाचं देखील कमबॅक पाहायला मिळालं. त्याने देखील त्याच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय ताकद दाखवली. त्याच्या खात्यामध्ये असलेले खऱ्या अर्थाने ते 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. जिथे मात्र त्याला देखील बीट केलं. प्रतिउत्तर त्याने देखील केलं आहे. डॉट बॉल इथे फेकलेत. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांमध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय भवानी बिरदोली टीम जाऊन पोहोचली आहे. ती 22 या धावसंख्येवरती. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. एकत्रित येऊ नका. 4 षटकांची मॅच आहे. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे. अगदी 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटके या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. ते इंट्रॅक्शन खऱ्या अर्थानं ऑफिशियल देखील तुम्हाला देतील. आम्ही देखील इकडनं सूचना करू. तुमचा टायमिंग किती होतो आहे प्रत्येक ओव्हरनंतर तुम्हाला आम्ही निश्चित सांगितलं जाईल. त्या टाईमकडे तुम्ही पाहत राहा. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं शिस्तीचं पालन केलं जात आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी वेळेमध्ये प्रत्येक मॅच इथून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. चला जास्त वेळ घेऊ नका. यंगस्टर कोलारे टीम भरत आले तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी यंगस्टर कोलारे टीमकडनं धाबा बचाव करायचं. हे षटक फार निर्णायक राहणार आहे. तिसरं षटक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथे मात्र पहिलाच खराब चेंडू. बाटला चेंडू ब्रश झालाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. पंचांनी दर्शवलंय नो बॉल. वेस्ट साइड. 5 धाबा धावफलकावरती. धाबा तुमच्याकडे कमी आहेत. तुम्ही अगदी आपण पाहताय बोनसच्या स्वरूपामध्ये इथे धाबा खर्च करतायत. या 5 धाबांना धावफलक आता जाऊन पोहोचताय. ते तब्बल 27 धावा धावफलकावरती. 35 ची गरज असताना 27 धावा अगदी धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि ते पहिला खराब चेंडू पाहायला मिळाला आहे. तो गोलंदाज भरतच्या माध्यमातून. फ्रीटचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची दाब आली आहे. 28 धाबा धावफलकावरती असतील. एक्स्ट्राच्या दाब्यानं फ्री तिथून कंटिन्यू असणार आहे. हा एक्स्ट्राचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो भरतच्या माध्यमातून. भरतनं खऱ्या अर्थानं आपण पाहताना या तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक हातलायचं होतं. जिथे 2 षटकांमध्ये जास्त धाबा आल्या होत्या तुमच्यावरती जबाबदारी होती. पुनश्च एकदा आपण पाहताय लाईन चेक करावी लागेल. पंच सांगतायत आणखीन एक व्हाईट बॉल. फ्री खऱ्या अर्थानं ही कंटिन्यू असणार आहे. कारण की खराब चेंडू आल्यानंतर फ्री ही कंपल्सरी राहते.
आणखीन एक एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलकावरती आपण पाहता 29 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिन्ही खराब चेंडू टाकलेत गोलंदाज भरतनं. जिथे खऱ्या अर्थानं गरज होती चांगल्या चेंडूंची, जिथे डॉट बॉलची गरज होती तिथे मात्र खराब चेंडू आलेत. यावेळी चांगला बॉल फुलरलेनचा होता, ऑन साईडला खेळायचा होता, गुडघे टेकले होते, फटका चांगला खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे अगदी आपण पाहतोय हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. या बॉलची खऱ्या अर्थानं गरज आहे यंगस्टार कोलारे टीमला. हे बॉल जर का पहिल्या षटकापासून आले असते ना, चला नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर असे आपण खेळवणार आहोत. कालच्या पोल मधील अगदी आपण पाहतोय पहिल्या पोल मधील जी कालची एक मॅच आपण खेळवली होती त्यातील विनिंग टीम बाकरीचा पाडा टीमचा कर्णधार. आपण कॉम्बॉक्स मध्ये या, टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इथून अगदी पाहतोय आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं पहिले 3 बॉल खराब टाकले होते, त्यानंतर अगदी आपल्याला अचूकता देखील पाहायला मिळाली आहे. थांबवलं त्यानं देखील. हाफ ट्रॅकर होता, स्लॅश करायचा होता, शॉर्ट फाईन लेगला बीट केलं, डीप फाईन लेग मधनं बॉल फरार, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश केली आहे, मॅच जिंकली आहे. जय भवानी बिरदोले टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, यंगस्टर कोलार आहे. दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचसाठी बिरदोले टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला बाकरीचा पाडा टीमचे कर्णधार आपण लगेच या टॉससाठी, आणि बिरदोले टीम आपला देखील कर्णधार पाठवा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आमचे साथी स्कोरर एकनाथजी नवनाथजी माली आम्हाला सांगतील. भेटला दादा बॉल. 13 बॉल मध्ये ज्यानं 26 धावा बनवला, त्याच्यामध्ये 5 चौकार 1 षटकारचा समावेश आहे. तो विवेक कालेकर ठरलाय या मॅचचा दादा बॉल दे जुना लवकर. सन्माननीय जितेंद्रजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचा